सकाळी उठल्याच्या नंतर म्हटलं चला आता एकदा उमाटा तरी सारून घ्यावं. मग मी उमाटा सारून घेतला आणि तो सारवल्याच्या नंतर म्हटलं चला आता आंघोळ तरी करावं. आंघोळ झाल्याच्या नंतर म्हटलं मस्त आता देवपूजा तरी करून घ्यावं. मग मी मस्त देवपूजा वगैरे करून घेतली बरं का. आणि देवपूजा झाल्याच्या नंतर म्हटलं आता सोमवार आहे. मग सोमवार होता, मला उपवासामुळं नाही का एवढी खाऊ सुटते बरं का. मग यांनी नाही का खूप सारे फळं ते आणले होते आणि नाही का मी अगोदरच यांना सांगून देत असते मला आज उपवास आहे. लगेच मग आदल्या दिवशीच काहीतरी घेऊन येतात बरं का खायला. मग नाही का मी ते व्यवस्थित ठेवून दिलं आणि ते ठेवल्याच्या नंतर म्हटलं चला आता आपले कस्टमर पण येईल. लगेच बाकीचं पण काम आवरून घेतलं बरं का. आणि माझे कस्टमर पण आले होते. मग मला नाही का ह्या दीदीच्या केसांचं कट करायचं होता. मी त्यांचा कट वगैरे व्यवस्थित करून दिला बरं का. कट पण खूपच सुंदर जमला होता. आणि आता काय झालं, मी माझ्या पाहुण्यांकडे पण गेले ना तर मला कोणी पण मशीन वगैरे सोबतच सांगतं. मग मी माझ्या नंदाच्या घरी गेले होते ना तर मला ताईनी नाही का मशीन ते सांगितलं होतं. मग मी तिथं गेल्याच्या नंतर नाही का माझ्या भाचीचं पण व्यवस्थित कट गिट करून दिला बरं का. कट पण खूपच सुंदर जमला होता. आणि नाही का घरी आल्याच्या नंतर आपल्याला एकच प्रश्न असतो बरं का, तो म्हणजे कपडे धुवायचा. मग घरी आल्याच्या नंतर खूप सारे कपडे धुवून टाकले होते मी. मग कपडे गिपडे धुणं झाले होते बरं का. तुम्हाला ब्लॉग कसे वाटतात मला नक्कीच कमेंट करून कळवा. चॅनलला नक्कीच